नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी गणित कशी सोडवणार आहेत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण ट्रिक्स वापरून गणित कशी सोडवायची हे आपण बघितलेलं आहे आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे बेजिक समीकरणे आणि बेजिक समीकरणामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार कोणत्या पद्धतीने करायचा किंवा एखादे व्हेरिएबल्स दिले असतील तर त्या व्हेरिएबल्सची किंमत कशी काढायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, पहिलं जे गणित दिलेलं आहे ते काय दिले बघा, तर x अधिक 25 बरोबर 37 दिलेलं आहे आणि x बरोबर किती हे आपल्याला काढायचंय। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे समीकरण दिलेलं असतं त्या समीकरणामध्ये x ची किंमत आणि त्या x शी असणारा जो दुसरी संख्या ती त्या दोघांच्यात रिलेशन काय आहे ते बघायचं आपल्याला। जर त्या दोघांच्यात बेरजेचं रिलेशन असेल तर आपण काय करणार आहे, तो जो बेरजेवाली संख्या आहे म्हणजेच बघी तर x अधिक 25 आहे म्हणजे अधिक 25 होते ते बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेला जातील त्यावेळेला ते वजा 25 होतात। ज्या वेळेला वजा 30 किंवा वजा 35 असतात त्यावेळेला ते विरुद्ध चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतात तर अधिक 35 होतात। तर बघा, पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला x अधिक 25 बरोबर 37, तर x बरोबर किती हे आपल्याला काढायचंय। म्हणजेच ह्या वेळेला आपण काय करणार आहे तर हा x इथंच ठेवायचंय, हा 37 पण इथंच ठेवायचं आपल्याला, फक्त चिन्ह कुठल्या संख्येचं बदलणार आहे तर x अधिक 25 होते, अधिक 25 होते ते विरुद्ध चिन्ह म्हणजे इक्वल साइनच्या पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते चिन्ह काय होतं वजा होतं। आता बघा, x बरोबर तर 37 वजा 25 केले, 7तनं 5 गेले 2 राहिले आणि 3तनं 2 गेले 1 राहिले, म्हणजेच या ठिकाणी x ची जी किंमत आलेली आहे ती किती आलेली आपली 12 ही किंमत आलेली आहे। त्याच पद्धतीनं दुसरी एक मेथड जर घेतली आपण तर काय करायला लागेल बघा आपल्याला, तर हे जे x अधिक 25 होते ते तसेच ठेवायचे, x अधिक 25 आणि त्या साईडला वजा 25 करायचे आणि त्याच पद्धतीने इकडे पण आपण काय करणार आहे 37 वजा 25 करणार आहे। आता बघा, अधिक 25 आणि वजा 25 काय झाले गेलेले आहेत, तर राहिले काय आपले x राहिले आणि 37 वजा 25 केले तर उत्तर किती राहतं 12 राहतं। हे थोडंसं अवघड वाटतं आपल्याला, ही डायरेक्ट मेथड आहे। लक्षात ठेवताना असं ठेवा की अधिक असेल तर वजा होतं, वजा असेल तर अधिक होतं, गुणाकार असेल तर भागाकार होतो आणि भागाकार असेल तर काय होतं गुणाकार होतं। तर आता दुसऱ्या गणितात देताना काय दिलेलं आहे बघा, b वजा 23 बरोबर 47 दिलेलं आहे आणि b ची किंमत आपल्याला काय करायची इथं काढायची। मी आता सांगितल्या पद्धतीनं वजा चिन्ह असेल तर ते काय होतं अधिकला जातं, म्हणजेच हे b तसंच राहणार आहे आपलं, हा जो 47 होता तो इथंच राहणार आहे आणि वजा 23 होतं ते विरुद्ध चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे काय होणार आहे अधिक 23 होणार आहे। आता बघा, हा b तसाच राहिलेला आहे, इथं 7 आणि 3 10 झालेले आहेत, हातच्याला 1 आलेले आहे, 4 आणि 2 6 आणि 1 7 झालेले आहेत, म्हणजेच b बरोबर उत्तर किती असणार आहे आपलं तर 70 हे उत्तर असणार आहे। पुढच्या गणित मध्ये बघा, ज्या वेळेला व्हेरिएबल आणि नंबर मध्ये काही चिन्ह नसतं त्यावेळेला त्या दोघांच्यात गुणाकाराचं चिन्ह असतं, म्हणजेच काय तर 8 गुणिले a असं असणार आहे। आताच आपण बघितलं की गुणाकार असेल तर आपण काय करणार आहे दोन्ही बाजूला भागाकार करणार आहे किंवा तो नंबर पलीकडच्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे भागाकारात जाणार आहे। म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल a बरोबर 112 भागिले 8। आता हा आडव्या पद्धतीने भागाकार करायचे आणि आडव्या पद्धतीने भागाकार कशी करायचं त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर बघा, 8 ने भाग घालवताना काय करतो आपण तर 8 एक्के 8 केलेले आहेत, 3 राहतील इथं आपले, 8 चौक 32 म्हणजेच a बरोबर आपलं उत्तर काय असणार आहे इथं 14 हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे। पुढचं गणित बघा, आता पुढच्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे तर 135 भागिले m बरोबर 15 दिलेले आहे। जर आपण ह्या पद्धतीत लिहिलं तर 135 भागिले m बरोबर 15, तर हा जो m होता तो इथं भागाकारात होता, इकडे गेल्यानंतर काय होईल तर गुणाकारात जाईल, म्हणजेच काय होईल तर 135 बरोबर 15 गुणिले m। आता आपल्याला m ची किंमत काढायची आहे म्हणून हा जो 15 होता तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागाकारात येणार आहे, म्हणजेच m बरोबर
135 भागिले 15. आता 15च्या पाड्यात 135 आहे, आपण डायरेक्टली भाग घालवू शकतो. जर तुम्हाला भागाकार येत नसेल किंवा मोठे टेबल येत नसतील तर छोट्या छोट्या संख्येने आपण ही भाग घालवू शकतो. जसं की एकक स्थानी 5 आणि 5 आहे, विभाज्यतेच्या कसोट्या वापरा आणि विभाज्यतेच्या कसोटीमध्ये 5 नी भाग जातो म्हणून इथं 5 नी भाग घालवला. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 3 राहिले, 5 सत्ते 35, 3 एके 3, 3 नव्वे 27. आणि विभाज्यतेच्या कसोटीची जी लिंक आहे तीही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. आणि आडवा भागाकार तर m बरोबर किती आलेलं आहे आपलं 9 आलेलं आहे, म्हणून m बरोबर 9 हे ह्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. पाचवं गणित बघतोय आणि पाचव्या गणितात थोडेसे कॉम्प्लिकेशन्स दिलेले आहेत आपल्याला आणि कॉम्प्लिकेशन्स कसे काढायचे ते आता आपण बघणार आहे. तर बघा घनमुळात दिलेलं आहे 117 अधिक वर्गमूळ 2 बरोबर 5. तर घनमुळात x ची किंमत किती हे आपल्याला काढायचे. आता घनमूळ आणि वर्गमूळ कशा काढायचा याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ट्रिक्स वापरून गणित कशी करायची या प्लेलिस्ट मध्ये आणि तीही तुम्ही नक्की बघून घ्या. तर बघा आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर घनमुळात x ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर दिलेलं गणित काय आहे बघा, तर दिलेलं गणित आहे आपलं घनमुळात 117 अधिक वर्गमुळात x बरोबर 5 असं दिलेलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय ह्याचं जे पूर्ण ह्याचं घनमूळ आहे ते काढून टाकावं लागेल आपल्याला. म्हणून आपण काय करणार आहे दोन्ही साईडला घन केला, दोन्ही साईडचा काय केलेला आपण घन केला. ज्यावेळेला घन आणि घनमूळ येतं त्यावेळेला काय होतं हे सगळं कॅन्सल होतं आणि राहताना राहील काय बघा तर 117 अधिक वर्गमुळात x राहील, कारण हे घनमुळाच्या आतमध्ये आहे त्यामुळे वर्गमुळात x आहे ते तसेच राहतील. आणि बरोबर 5 चा घन किती असतो 5 5 25 आणि 25 5 125 म्हणून 5 चा घन हा काय असणार आहे 125 असणार आहे. मगाशी सांगितल्या पद्धतीनं जर व्हेरिएबलला नंबर प्लस असेल म्हणजे बेरीज असेल तर तो विरुद्ध दिशेला गेल्यानंतर काय होतो मायनस होतो. म्हणजे तिथं काय होणार आहे बघा वर्गमुळात x बरोबर 125 वजा 117. आता इथं बघा वर्गमुळात x बरोबर 125 वजा 117 केले तर उत्तर आपलं किती येतं 8 येतं. पण आपल्याला उत्तर घनमुळात पाहिजे वर्गमुळात नको आहे म्हणून आपण काय केलं दोन्ही साईडचा वर्ग केला. वर्ग केल्यामुळे काय होणार आहे तर दोन्ही साईडचा म्हणजेच वर्ग आणि वर्गमूळ इथलं कॅन्सल होणार आहे म्हणजे जाणार आहे निघून आणि राहिले आपले x बरोबर 8 चा वर्ग किती असतो तर 64 असतो. आता काय करायचंय तर दोन्ही साईडचं काय करणार आहे आपण दोन्ही बाजूंचे घनमूळ घेऊ. तर त्यामुळे काय होणार आहे बघा घनमूळ घेतल्यामुळं इथं घनमुळाचं चिन्ह आणि हे x तासच येईल आणि 64 पण काय येणार आहे तर घनमुळात 64 येणार आहे. तर आता 64 घनमूळ काढायचं म्हणजेच काय येणार आहे बघा घनमुळात x बरोबर तर 64 चे फॅक्टर 4 चोक 16 आणि 16 चोक काय असतात तर 64 असतात आणि 3 चे भाग पडतात म्हणून त्या तीनीतने 1 4 बाहेर आला म्हणजेच आपलं जे उत्तर असणार आहे घनमुळात x याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे आपलं 4 हे उत्तर असणार आहे. आता पुढचा जो नंबर आहे आपला क्वेश्चन नंबर 6 बघतोय आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर a/5 भागिले 7/15 बरोबर 12 दिलेले आहे. तर a बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिल्यांदा जे दिलेलं गणित आहे ते लिहून घेऊया. म्हणजेच बघा a/5 भागिले 7/15 बरोबर 12 हे दिलेले आपल्याला. ज्या वेळेला भागाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला त्याची व्यस्त क्रिया होती आणि व्यस्त क्रिया म्हणजेच काय असतं तर गुणाकारात रूपांतर होतं आणि जो छेद आहे तो अंशाला जातो आणि अंश काय होतो छेदाला होतो. म्हणजेच काय होतं बघा हा a/5 तसाच राहणार आहे आपला. इथं भागाकाराचं चिन्ह होतं त्याचं रूपांतर गुणाकाराच्या चिन्हात केलं आणि ह्या दोन संख्या होत्या त्या आपल्या काय होणार आहे अदला बदली होणार आहे म्हणजे छेद अंशाला जाणार आहे आणि अंश काय होणार आहे छेदाला जाणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तर 15/7 असं होईल आणि हे 12 इथेच राहतील. आता बघा 5 आणि 15 5 च्या पाड्यात 15 आहे म्हणून मी काय केले 5 नी भाग घालवला म्हणजे 5 एके 5 5 त्रिक 15 म्हणजेच येताना काय आले बघा 3a/7 बरोबर 12 असं आलेलं आहे. आता a ला 3 हा गुणाकारात आहे आणि 7 हा काय आपला भागाकारात आहे म्हणजेच काय होईल हा a इथंच राहील हा 12 पण इथंच राहील गुणिले 7 भागाकारात होता तो गेलेला आहे गुणाकारात आणि भागाकारात हा गुणाकारात नंबर असलेला तो काय असणार आपला भागाकारात गेलेला आहे. आता आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायची त्याची लिंक दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या.
तर 3च्या पाड्यात 12 आहे, त्यामुळे 3 एके 3 आणि 3 चौक 12, म्हणजेच ए बरोबर 7 चौक किती आलेले आहेत आपले 28 आलेले आहे. क्वेश्चन नंबर 7 बघतोय आणि क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला वेगळं गणित घेतलेलं आहे. आपण त्या गणितात बघा काय सांगितलेलं आहे, 3x/2 अधिक 4 बरोबर 4x वजा 11, तर x बरोबर किती हे आपल्याला काढायचंय. तर आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे, तर गणित लिहून घेऊया. म्हणजेच काय बघा, दिलेलं जे गणित आहे ते लिहून घेतलं, तर अधिक 4 बरोबर 4x वजा 11. ज्यावेळेला x व्हेरिएबल्स असतात त्यावेळेला आपण काय करणार आहे, बरोबर चिन्हाच्या एका साईडला x व्हेरिएबल आणि दुसऱ्या साईडला फक्त संख्या घेणार आहे, जेणेकरून गणित सोडवायला आपल्याला काय जातं, सोपं जातं. तर बघा पहिल्यांदा मी काय केलं, हे 3x/2 याच ठिकाणी ठेवलेले आहे. हे 4x इथं 11ला काय होतं, अधिक होतं, ते इकडे आल्यानंतर काय झालेले आहेत, वजा 4x झालेले आहेत. हे वजा 11 तसेच आहेत, इथं अधिक 4 होते, ते इकडे आल्यानंतर काय झालेले आहेत, आपले वजा 4 झालेले आहेत. आता काय करायचंय बघा, इथं छेदात 2 आहे आणि इथं छेदात काय आपला 1 आहे, म्हणजेच आपल्याला इथे एलसीएम काढून घ्यायला गेलं. आणि एलसीएम कसा काढायचा याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या. तर पहिल्यांदा काय केलं मी, हे 3x तसेच ठेवले, छेद समान करून घ्यायचा होता, म्हणजे 4 दोन्ही 8 आलेले आहेत, इथे x आले आणि छेदात आपले 2 आलेले आहेत. बरोबर. आता बघा, ज्या वेळेला दोघांचे चिन्ह वजा असतात त्यावेळेला म्हणजे बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम कसे करायचे त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर ज्या वेळेला दोघांचे चिन्ह वजा वजा येतात त्यावेळेला आपण काय करतो, तर बेरीज करतो. म्हणजेच काय होईल बघा, वजा 4 आणि वजा 11 म्हणजेच किती झालेले आहेत आपले वजा 15 येणार आहेत. म्हणजेच बेरीज करायची आणि येणाऱ्या उत्तराला वजा चिन्ह द्यायचंय. आता त्याच पद्धतीने इथं बघा, इथं 3x वजा 8x होते, म्हणजे परत एकदा बेरीज एकदा वजाबाकी आलेले आहे. आणि इथं पण परत आपण बेरीज वजाबाकी चिन्हांचे नियम आहेत ते वापरून आपल्याला काय करायला लागणार आहे, वजा अधिक काय होतं, तर वजा होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं, म्हणून वजा 8 मधून 3 गेले तर वजा 5x राहतील आपले आणि छेदात काय असणार आहे, 2 असणार आहेत. इथं वजा 15 तसेच असणार आहेत. आता x ला 2 भागाकारात आहे आणि 5 काय आहे, वजा 5 गुणाकारात आहे, म्हणजेच ते इकडे गेल्यानंतर काय होणार आहे बघा, 2 गुणाकारात जाईल आणि 5 काय होणार आहे, भागाकारात येईल. म्हणजेच हा x तिथंच राहील, हे वजा 15 तसेच राहतील, गुणिले 2 आणि भागाकारात वजा 5. आता परत एकदा आपल्याला गुणाकार आणि भागाकारातील चिन्हांचे नियम काय आहेत त्याचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तर इथं काय होईल बघा, वजा 15 आणि वजा 5 आहेत, आणि वजा 5 म्हणजे बघा 5 एके 5 आणि 5 त्रिक 15. ज्या वेळेला भागाकारात दोघांची चिन्ह वजा असतात त्यावेळेला उत्तराला बेरजेचं चिन्ह येतं, म्हणून इथं आलेलं आहे 3. आता x बरोबर किती येणार आहे बघा, तर 3 दोन्ही 6, म्हणजेच x ची जी किंमत आलेली आहे ती आहे आपली 6. गणित काय दिलेलं आहे आपल्याला बघा, 2x वजा 8 वजा 3x बरोबर x वजा 12, तर x बरोबर किती हे आपल्याला गणित दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय बघा, सगळे x चे व्हेरिएबल सगळे एका जागेला करायचे, म्हणजे हे 2x वजा 3x आणि हे अधिक x होतं, इकडच्या साईडला आल्यानंतर काय झालेले आहेत, वजा झालेले आहेत. आणि हे वजा 12 तसेच राहतील आणि इकडचे अधिक 8 होते, ते बरोबर चिन्हाच्या विरुद्ध साईडला गेल्यामुळे अधिक 8 झालेले आहेत. आता इथे बघा, 2तनं 3 गेले म्हणजेच काय झाले, वजा x राहिले आणि हे वजा x बरोबर वजा 12 अधिक 8 म्हणजेच किती येणार आहे, तर वजा 4 हे उत्तर येणार आहे इथं. आता इथं बघा काही नसतं त्यावेळेला व्हेरिएबल 1 असतो, म्हणजे 1 आणि 1 2 आलेले, ज्यावेळेला दोघांना चिन्ह वजा असतात त्यावेळेला आपण बेरीज करतो आणि येणाऱ्या संख्येला वजा चिन्ह येतो, म्हणजेच 2x बरोबर वजा 4 आलेले. आता या दोघांच्यात गुणाकार आहे, म्हणजेच x इथंच राहील आणि हे 2 वजा 2 होते ते तिकडे गेल्यानंतर भागाकारात वजा 2 जातील. भागाकारामध्ये जेव्हा दोन्ही संख्येला वजाचे चिन्ह असतं त्यावेळेला आपण काय करतो, उत्तराला धन चिन्ह देतो आणि x बरोबर किती असणार आहे आपले 2, म्हणजे बे के बे बे दोन्ही 4, म्हणजेच x बरोबर किती आलेले आहे, 2 आलेलं आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.